आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। चिकुर्डे जिल्हा परिषदेत रणधुमाळी, पहिल्याच दिवशी अर्जांचा धडाका, महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये थेट संघर्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय आखाडे तापायला सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी चिकुर्डे जिल्हा परिषद मतदारसंघातून झालेल्या निवडणूक अर्जांच्या विक्रीने या निवडणुकीच्या चुरशीचे संकेत दिले आहेत। विशेष म्हणजे महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाच्या दिग्गज उमेदवारांनी पहिल्याच दिवशी आपापल्या उमेदवारीसाठी अर्ज खरेदी करत आपली दावेदारी भक्कम केली आहे। निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी एकूण 4 अर्जांची विक्री झाली। यात राजकीयदृष्ट्या विशेष बाब म्हणजे दोन्ही प्रमुख गटांनी प्रत्येकी 2-2 अर्ज खरेदी केले आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांच्या नावे 2 अर्जांची विक्री झाली, तर भाजपचे अधिकृत उमेदवार पैलवान अशोक पाटील यांच्या नावे 2 अर्जांची विक्री झाली। पहिल्याच दिवशी झालेल्या या अर्ज विक्रीमुळे चिकुर्डे मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। महाविकास आघाडीचे अभिजित पाटील आणि भाजपचे पैलवान अशोक पाटील या दोन्ही उमेदवारांची या भागात मोठी जनशक्ती आणि वैयक्तिक प्रभाव आहे। एका बाजूला सत्ताधारी महाविकास आघाडीची शक्ती आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपने पैलवान मतदानात उतरवून कडवे आव्हान उभे केले आहे। पहिल्या दिवशी केवळ 4 अर्ज विकले गेले असले तरी ते प्रमुख प्रतिस्पर्ध्यांनी घेतल्यामुळे या निवडणुकीत काटेकी टक्कर पाहायला मिळणार हे आता स्पष्ट झाले आहे। अर्ज खरेदीतील या 2 विरुद्ध 2चा आकडा दोन्ही पक्षाच्या सतर्कतेचे प्रतीक आहे। येत्या काही दिवसात इतर छोटे गट किंवा अपक्ष उमेदवार मैदानात उतरतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। मात्र सध्या तरी चिकुर्डे जिल्हा परिषदेची ही लढाई पाटील विरुद्ध पाटील अशी रंगतदार वळणावर येऊन ठेपली आहे। पहिल्याच दिवशी वाढलेल्या रंगतीमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे।